तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर शेतकरीचं आज काय चालले, सकाळपासून कामच होती, इकडचं तिकडचं काही बी कामच चालू असतात, छोटी मोठी सगळी लक्ष देऊन करायला लागतात. तर आता सध्याला तरी काय चालले माझं, तांदूळ धुवून घेतलेलेत, मी स्वच्छ धुवून घेतलेलेत, एक शेराच्या मापाचे तांदूळ धुवून घेतलेलेत. तर ते कशासाठी घेतलेले तर मी तुम्हाला 2 दिवसापूर्वी बोलली होती की मला धपाट्याचं किंवा मग कोणी थालीपीठ पण म्हणतात, तर त्याचं पीठ मला दळायला द्यायचं आहे आणि थोडा येसूर पण बनवायचा आहे. तर त्याच्यासाठी हे रेशनिंगवाले तांदूळ आहेत, आपले काय दुकानातले तांदूळ नाहीत. मग ते किती ठिकाणी लोळून वगैरे आलेले, म्हणून म्हटलं त्याला धुवून घ्यावं पहिलं आणि नंतर बाकीचं करावं. तर आज सकाळपासून मी बिझीच होती थोडीशी. तर चुलीजवळचं सारून काढलं, बाहेरचं सारून काढलं. पावसाने एवढं खराब झालं होतं, ते पाऊस येऊन गेल्यावर भिंती जरा ओलसर होतात आणि लगेच शेवाळ चढतं भिंतीला. मग त्याच्यामुळे ना ते तिथं आता तुम्ही तर बघताय मी तिथं जेवण बनवत असते, तर ते जरा खराबच दिसत होतं. मग कालच ठरवलं होतं मी सारवून वगैरे काढून घेते, तर काल काय मला झालंच नव्हतं दुसऱ्या कामांमुळं. म्हणून मग मी आज सकाळपासून ते सगळं व्यवस्थित सारवून वगैरे घेतलं. पण माझ्याकडनं आज असा गोंधळ झाला आहे, माझी जी माती म्हणजे चुली पोतारा देण्याची जी माती असते ना, ती पांढरी शुभ्र माती असते शाडूची. तर विहिरीवरनं मी शाडू आणली होती थोडी आणि एका पिशवीत ठेवली होती भिंतीच्या कोपऱ्याला, म्हणजे पवळीच्या भिंतीच्या कोपऱ्याला ठेवलेली. तर तिथं झालं काय, ती पिशवी उन्हाळ्यात आहे ना, ऊन लागून गेली कुजून, आणि मी काय बघितलंच नाही. आणि ती कुजलेली पिशवी जी होती का, पाऊस पडल्यावर गेली फाटून आणि त्याच्यात सगळी लाल माती मिक्स झाली. तर ते मी तुम्हाला नंतर दाखवतेच कसं झालं आहे. पोतारा दिलेलं देऊन नाही देऊन सारखंच झालं आहे, त्याचा रंगच पांढरा दिसणं झालं आहे. माझं मनच भरं ना त्याच्याने, मला बघूच वाटेना. पण आता मला काहीतरी शाडूचं जुगाड करायला लागेल. शाडू खरं तर उन्हाळ्यातच भेटते, तळ्यातलं पाणी वगैरे आटल्यावर विहिरींवर वगैरे अशी शाडू भेटते. आता पावसाळ्याचं कुठं शाडू पण नाही भेटणार, आणि आपल्याला हौस आहे तर तेवढं केलंच पाहिजे. आणि धपाट्याचं शेराचे मापाचे तांदूळ का भिजत घातलेत, तर धपाट्याचं पीठ थोडंसं जास्तीचं बनवायचं आहे. ह्याच धपाट्याच्या पिठाचे कोंडबळी पण बनतात, आणि आयतं पीठ असल्यावर कधी पण बनवून घ्यायला. असं एरवी काय असतं माहिती आहे का, कधी ज्वारीचं पीठ नसते, तर कधी नाही ज्वारीचं पीठ कायम असतं, बेसनचं पीठ कधी घरात नसते, तर कधी काय नसते, तर हे नसते तर ते नसते. म्हणून त्यापेक्षा म्हटलं पीठ असलं ना की त्याला अगदी 2-4 मिरच्या घरात असल्या तरी माणूस लसूण चेचून मिरच्या टाकून लगेच आयत्या पिठाचं मळून 2 धपाटी करून घेते. आणि आता पावसाळ्याचं जरा असं चटक-पटक काही पण खावावं असं वाटतं ना, म्हणून म्हणलं थोडं पीठच घरात आणून ठेवावं दळून. आणि येसूर कशाला बनवायचं आहे, तर काय होतं असंच, हेच कारण, कधी असतं तर कधी नसतं. कधी चिकन वगैरे, कधी असं नॉनव्हेज घरात आणलं ना, बोंबील बनवायचं आहे, कुठं अंड्याचं कालवण बनवायचं आहे. तर आता आमच्या गावाकडं तर सगळ्या भाज्यांना बघा शेंगदाणे वापरतात. चिकन मटण सोडलं तर बाकी सगळ्या भाज्यांना आमच्याकडं चिकन मटण आणि येळवणीची आमटी जी करतो का नाही आपण, कटाची आमटी म्हणतात त्याला, तर त्याला तेवढं वस्तू सोडल्यानंतर बाकी सगळ्या भाज्यांना आमच्याकडं शेंगदाणे वापरले जातात. आणि मग ते शेंगदाण्याचं, आता इथं शेंगदाणे वापरतात, पण आम्ही कसं मुंबईमध्ये राहिलेलं, इतरांचं बघून आपण पण नवीन काय बनवायला शिकतोच की. मग ते तिथं आम्ही बघितलेलं खोबऱ्याच्या वाटणातलं, नुसत्या ग्रेव्हीमधलं असं बोंबील सुकट बनवायचं. तर चौधरी साहेब गावाला आल्यापासून आहे ना, ती अंड्याचं कालवून खायचा, कुठं बोंबील खायचा कंटाळा करतात, म्हणतात नको जाऊ दे, शेंगदाण्याच्या कुटातलं नाही चांगलं लागत. आणि रोजच्या भाजीमध्ये पण थोडं चमचावर येसूर टाकलं ना की पातळ कालवून छान मिळून येतं, आणि शेंगदाणे कमी लागतात असं पण त्याच्यामुळं, येसरामुळं, म्हणून ते बनवून घ्यायचं आहे. तर ते दोन्ही पण बनवून घ्यायचं होतं, आणि त्याचंच 2 दिवस झालं माझं चाललं होतं बनवायचे. पण बाजरी नव्हती. मी परवाच्या दिवशी फट्यावर गेल्यावर बाजरी आणली होती. चण्याची डाळ मला घरात सापडली होती, म्हणजे जरा जास्त क्वांटिटीमध्ये गेल्या वर्षीची मी डाळ घरात दळून ठेवलेली होती. तर ती म्हटलं इथं तिथं त्याचं बेसनचं पीठ दळून द्यायचं, तर तेवढी बेसनापुरती ती डाळ नाही आहे, म्हणजे 1.5 तरी दिली पाहिजे ना बेसन दळून आणायचं म्हणल्यावर. डाळीचं जर बेसन करून आणायचं म्हटलं तर किमान 1.5 तरी पाहिजे, की ती चक्कीत तरी बसली पाहिजे त्यांच्या. मग तेवढी नव्हती, म्हणून म्हटलं इकडं उपयोग करावा. आणि सणासुदीला ती डाळ वापरायची, तर तिचं असं पण सणासुदीला वापरायची म्हटल्यावर शिजल की नाही शिजल, घरची बनवलेली डाळ असेल ना
तर ती 100% शिजतीच असं नसते पुरणपोळ्याला वगैरे, मग ती उगाच स्वयंपाकाचा राडा होऊन जातो. त्यापेक्षा असं बेसनाला वगैरेच घरच्या डाळी वापरत असते मी. पण ती थोडीशीच डाळ घरात भेटली, मग म्हणलं ती अशी उपयोगीला आणावी. आणि सारवल्यावर एवढं सुंदर वाटतं दरवाजामध्ये, काय सांगायचं तुम्हाला. खरं तर मला सारवले लय मूड झाला होता चहा बनवून प्यायचा, आंघोळ करून आल्या पण चूल ओली होती आणि घरात गॅसवर आता एवढं छान चुलीजवळ केलेलं असल्यावर घरात गॅसकडे जायचं मन होत नाही. आणि म्हणलं लागली चूल पण पेटवून लगेच येसराचं पण भाजून होईल, म्हणून मी थोडीशी वाट बघत बसली की दोन्ही माझी कामं एकत्रच होऊन जातील म्हणून. खरं तर रांगोळी काढायची होती आता, पण खूपच वेळ गेला माझा सारवण्यात वगैरे. काय झालं, लय उकडलं होतं, पाऊस पडून गेल्यापासून ना इतकं दारात वका करत होतं. काल तर अक्षरशः पीठ मागायला आलेली गोसावी होते ना, त्यांच्यासमोर मला लाज वाटली दरवाज्यातली, की किती उकनले, आपण सारवलं नाही, ते चांगलं नाही दिसत. सारवणाची दारातल्या ह्या पायरीच्या कडेने का होईना, थोडीशी का होईना सारवणाची सवय झाली ना, ते आता नाही सारवल्यावर खूप उकनलेलं दिसल्यावर, शेवाळ बिवाळ चढल्यावर लय खराब वाटतं, घाण वाटतं. आणि आता शेण तर एवढं हिरवंगार असते ना, पावसाळ्यामध्ये हिरवा चारा खातात ना गुरं, त्याच्यामुळं तर इतकं छान दिसतं, ते लय सुंदर दिसतं सारवलेलं. आणि पोतारा वगैरे देऊन चुलीला सारवल्यावर तर लय छान वाईब येतात बरं का, त्या वेगळ्याच असतात, खूप भारी वाटतं. तर छान झालेलं आहे सारवून वगैरे, घरातली कामं वगैरे सगळी झाली. आता निवांत येसूर थोडा दळायला देते आणि काय ते धपाट्याचं पीठ पण दळायला देते. आणि हे दोन्ही पण दळून देऊन थोडं आदलीवर ज्वारी पण त्याच्याबरोबर दळायला देते. कारण हे सगळं दिल्यावर आमच्याकडं म्हणतात की थोडं ज्वारीचं पीठ पण द्यायचं असतं, ज्वारी पण द्यायची असती, म्हणजे ते सगळं पीठ आपल्यालाच येतं घासून. म्हणजे इतर लोकांचं दळण खराब वगैरे होत नाही असं काहीतरी म्हणणं असेल त्याच्या मागं त्यांचं. तर ते सगळं आता मला प्रमाण करायचं आहे. आणि आंघोळ झाल्याबरोबर वेणी वगैरे घातल्याशिवाय असं थोडं फ्रेश झाल्यासारखं वाटत नाही. मग किती उशीर होऊ दे आंघोळीला, सकाळी आंघोळ करू दे किंवा उशिरा आंघोळ करू दे, पण ती जरा छान वेणी वगैरे घालून व्यवस्थित झालं ना की आपल्याला थोडा उत्साह येतो आणि जोमाने माणूस अजून कामाला लागतं. तर गावाकडं अजून एक नियम असतोय बघा, म्हणजे प्रत्येकच ठिकाणी ते व्यवस्थित राहिलं पाहिजे बायकांनी. इथं तिथं केसाचे पुंजके नाही टाकले पाहिजेत. तर मी पण आहे ना हे पुंजके केसाचे एका पिशवीमध्ये भरून ठेवत असते. आणि आजचा कोंबड्यांचा कारनामा सांगते तुम्हाला. आरशाच्या पुढचं स्टँड तोडून टाकले कोंबड्यांनी. तर माझी एक सवयच आहे बघा, म्हणजे माझ्या सासूबाईंकडून आलेली ही सवय. केस पण पिशवीत व्यवस्थित ठेवायची आणि प्लास्टिक पण इथं तिथं कुठं फेकायचं नाही, पिशवीत भरून ठेवायचं. आजचा लपडा दाखवते. कोंबडीने बघा किती आरसा फोडलाय, कसला लपडा आहे, कसं दिसतंय ह्याच्यात. इकडं दिसती, इकडं नाही दिसत, इकडं दिसती, मध्येच तडा घालवलाय कोंबडीने. हे बघा इथून जी फोडलाय इथपर्यंत. इथं वर जायचं होतं तिला अंड घालायला, आणि खालून इथून उडी मारली तिने. इथून आरशात उडी मारली. इथली खालची पट्टी असती ना, ती पट्टी पण तोडली तिने खालची, आणि आरसा पण फुटला. असला लपडा. कोंबड्या कितीला मिळेल आरसा? 100 रुपयाला, 100-150 रुपये लागतील ह्याला, काय माहिती. पण आता कोण बसविल? हट्टाने मी बसवून घेतला होता. घरात अंधार असतोय आणि दिसत नाही घरात काय, म्हणून हा बाहेर आरसा बसवून घेतला होता मी. आता कोण बसविल? असो. तर इकडं दूध ठेवलंय मी शिक्यामध्ये सकाळी, आणि मी छान असं सारवून काढले. पण एक गोंधळ आलाय का तुमच्या लक्षात? सारवून काढले खरं, पण जी माती ना माझी पोतऱ्याची, त्या मातीमध्ये लाल माती मिक्स झाली आणि ते एवढं उठूनच दिसेना झाले. सारवलेलं पांढरं शुभ्र दिसलं पाहिजे, पण ते दिसतच नाही. ही भुई सारवलेली दिसती बरं का चांगली, हिरव्या शेणाने मस्त वाटतंय. इकडचं पण अंगणातलं सारवून घेतले, खूप सुंदर दिसतं बरं का सारवून काढल्यावर अंगण. ओले अजून. तर मला भाजायचं आहे बघा येसूर. काळच का दिसते काय समजत नाही मोबाईलमध्ये. आज ब्राईटनेस कमी आहे का जास्त आहे का काय झाले नक्की लक्षात येत नाही. मला भाजायचं आहे येसूर. मी तांदूळ धुवून वाळत घातलेले आणि सारून वगैरे काढायचं होतं. थोडी कामं पण होती जास्तीची, म्हणून उशीर आंघोळ झाली. तर आता तांदूळ काय पटकन सुकतात, ते काय फक्त आपण धुतलेले धुवून टाकलेले पसरून की लगेच वाळवायचे, ते काय भिजवलेले नाहीत काय नाहीत.
कोंबडा ओरडतोय. बघूया का काय आहे का, बघूया. थांबा 1 मिनिट. अरे शेरू गेलाय बाहेर उठून. शेरूकडे आपण लक्ष दिलं नाही व्हिडिओच्या नादात. तरी मी म्हणते कोंबड्या का ओरडतायत. इथं बसलाय बघा. आणि शेरू बाहेर आला ना म्हणून कोंबडा ओरडत होता. तर चला चूल पेटवते, मस्त चहा बनवून घेते आणि चहा पिते पहिला. चहा आणि खारी खायचा मूड आहे माझा आता. आणि नंतर काय म्हणतात ते येसूर भाजणार आहे. थोडं धपाट्याचं पण पीठ द्यायचं आहे दळायला. तर मी काय काय मिक्स करते येसरासाठी आणि धपाट्यासाठी मी तुम्हाला दाखवेल नक्की. तर आता पहिलं चूल पेटवून चहा बनवून घेते. फिरवू का तुझ्याकडे कॅमेरा? मग जाती का? हा. तर मंडळी पेटलेली आपली भट्टी. दूध ठेवले पहिलं तापवायला. टोप कधीतरी काळा झालाय तो. तर म्हणलं त्यातच दूध गरम करून नंतर चहा ठेवावा. तर येसराचं सगळं काय असतं ते मला माहित नव्हतं बरं का. म्हणजे अचूक माप मला माहित नव्हतं येसराचं. येसरात काय काय टाकतात ते मला माहित होतं, पण अचूक माप माहिती नव्हतं की किती किती प्रमाणात काय काय टाकतात. म्हणून मग मी माझ्या एका सासूबाईला फोन केलता इथं खाली, म्हणजे इकडे ज्या राहतात सासूबाई त्यांना, की आत्या ह्याला येसराला काय काय टाकतात सांगावं. तर त्यांनी मला सांगितलं. मी म्हणलं मला प्रमाण सांगा फुलपात्र्यावर. तर मी डबा घेतला एक मापाला. त्यांनी मला माप सांगितलं काय काय किती किती प्रमाणामध्ये टाकायचं असतं ते. कोणतं काय झाल्यावर कडू होतं, जास्त कमी झाल्यावर कडू होतं ना येसूर, आणि तो जरा जास्त दिवस राहतो घरामध्ये. म्हणून मग त्यांच्याकडनं माप विचारून घेतलं मी. आणि असं असतं बघा माझा नुसत्या दुधाचा चहा. घरचं दूध आहे म्हणून नुसत्या दुधाचा चहा आहे. अण्णा ह्या वेळेपर्यंत येतात गवत आणायला चल म्हणून, पण आज काय अजून आले नाहीत. नाहीतर गवत आणायला चल म्हणून येणार आणि म्हणणार चहा कर गड्या आपल्याला. कधी जायच्या आधी होतो तर कधी जाऊन आल्यावर, दूध गवत घेऊन आल्यावर होतो. तर तवा गरम होतोय तोपर्यंत चहा वतून घेते. एवढा गरम चहा पण पिता येणार नाही म्हणून मग आता तांदूळ आणते तोपर्यंत. चहा अण्णांसाठी ठेवते की साईडला, आलं की गरम करून द्यायला. तर इकडे आणलेत बघा तांदूळ. आता या डब्याने अर्धा डबा तांदूळ घ्यायचेत मला. अर्धा डबा तांदूळ आणि अर्धाच डबा चण्याची डाळ पण टाकायची. आणि बारीक जाळावर मस्त असं भाजून घ्यायचंय लाल एकदम. चहा तू काय आणणार? चहा तू का? ती राहू दे, पुन्हा आणायला येईल मी. आता चूल पेटवली, मला काम आहे चुली पुढं.
बघा इथं ठेवलाय. इकडे ठेवलाय भिंतीवर. तिकून या की. तर मंडळी छान असं लाल जरद भाजून झालेले. ताटात काढून दाखवते. तांदूळ भाजलेले ते आपण. आता मी इकडे अर्धा डबा डाळ घेतलेली बघा. बघितलं ना, एवढेच तांदूळ पण घेतले होते, एवढीच डाळ पण घेतली. घरची डाळ असल्यामुळे कुठं कुठं चणा हाय एक अर्धा तर काही प्रॉब्लेम नाही. आणि इकडे घेतलंय डब्बा भरून बाजरी. दोन वेळा भाजायला लागणार आहे, तव्यात बसत नाही डब्बा भरून बाजरी. तर बाजरी अशी 2 घाण्यांमध्ये छान भाजून घेतली आणि बाजरी ना अशी कडक झाल्यावर फुटायला लागते बघा, त्याच्या लाह्या व्हायला लागतात अशा. आणि मंडळी इकडे घेतली ज्वारी. या डब्याने सपाट 2 डबे घेतली बघा ज्वारी. व्यवस्थित साफ करून वगैरे घेतलेली अशी. सगळा कडणी पसरत झालाय. तिकडं डाळ भाजलेली काढली, इकडं तांदूळ ते धुवून ठेवलेले ते मगाशी आणलेले तांदूळ इथे. इकडं भाजलेले तांदूळ, भाजलेली बाजरी, अजून एक घाणा बाजरीचा भाजतोय. आणि इकडं ज्वारी काढली 2 डबे ज्वारी. तर ही ज्वारी सुद्धा भाजत भाजत आली ना छान अशी बारीक जाळावर भाजत भाजत आली ना की ह्याच्या पण लाह्या होत्यात. आणि नुसत्याच लाह्याच करायच्या म्हटलं ना ह्याच्या, तर ओला कपडा असा एक रुमाल ओला करून घ्यायचा, थोडासा ओलसर म्हणजे ओला करायचा, पिळून काढायचा आणि ओलसर थोडासा घ्यायचा आणि त्याला वरून दाबून 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 फिरवले घ्यायच्या, लाह्या होऊन जातात बरं का पटकन. तर आपल्याला आज काही लाह्या नाहीत करायच्या, ह्याला खरपूस भाजून घ्यायची मस्त एकदम लाल लाल अशी चांगली. आणि त्याच्यात होतील तेवढे होतील लाह्या, काहीच प्रॉब्लेम नाही. तर मंडळी काय उशीर झाला, कुठलं तरी करायलाच घ्यावं, किती उशीर होते सांगायची सोय नाही. तर इकडं डाळ आणि तांदूळ घेतलेले भाजून छान, आणि इकडे बाजरी घेतलेली भाजून छान, आणि इकडे ज्वारी. पण ज्वारी खूप गरम आहे हे बघा इथं. आणि आता प्रमाण सांगते, परत एकदा सांगते मी. आता व्हिडिओमध्ये काय काय सांगितले, कसं कसं सांगितले मला आठवत नाही, तर मी आणखीन एकदा प्रमाण सांगते. ह्या डब्याने ना अर्धा डबा तांदूळ, अर्धा डबा डाळ घेतलेली, एक पूर्ण डबा भरून बाजरी घेतलेली, आणि हेच डबे 2 डबे ज्वारी घेतलेली. या प्रमाणामध्ये येसरासाठी सामान घ्यायचं असतं. आणि हा येसूर कशाला उपयोग येतो माहिती का, आमच्याकडं
देवदेव वगैरे असतील ना बकऱ्यांचे, तर त्याच्यासाठी त्या कालवणाला हा येसूर वापरला जातो. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.